कॉन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम बघितलं. त्याच्यामध्ये एखाद्या बरंच डिटेलमध्ये एखाद्या समजावून सांगितलं होतं. आपण एक व्हिडिओ पण ऍड केला होता एखाद्या खास करून कॉन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम बघण्यासाठी. आता एखाद्या आपण नेक्स्ट सेक्शनला प्रॉब्लेम्स बघायला स्टार्ट करतोय. बरं एखाद्या याच्यावरचे जे प्रॉब्लेम्स आहेत एखाद्या ते खूप महत्वाचे एखाद्या जवळपास एखाद्या आपण लास्ट सेक्शनमध्ये एखाद्या चॅप्टरच्या तर आपण एक एक प्रॉब्लेम बघायला स्टार्ट करू. बरं एखाद्या प्रॉब्लेमचं वर्डिंग वाचतोय तर चेंज इन अँग्युलर वेलॉसिटी. बरं एखाद्या वर्डिंग सुरू करण्याच्या अगोदर सांगतो एखाद्या हा प्रॉब्लेम एखाद्या आपल्या एक्झाममध्ये पण आला एखाद्या तर एक्झाममध्ये एखाद्या बऱ्याच जणांना याच्याबद्दल डाऊट होता तर तो डाऊट पण एखाद्या क्लिअर होईल. ज्यांनी एखाद्या नवीन एखाद्या चॅनलवर त्यांच्यासाठी एखाद्या ही जी PDF आहे एखाद्या टेस्टची ती एखाद्या आपण लिंकमध्ये पण ठेवतो. लिंक त्याची डिस्क्रिप्शनमध्ये पण ऍड करतोय की तुम्ही तिथनं डाउनलोड पण करून घेऊ शकता. तर आपण पुढे कंटिन्यू करू. काय म्हणतो बघा प्रॉब्लेम. द चेंज इन अँग्युलर वेलॉसिटी. द चेंज इन अँग्युलर वेलॉसिटी ऑफ रोटेटिंग बॉडी फ्रॉम 5 रेडियन पर सेकंड टू 10 रेडियन पर सेकंड. लगेच लक्षात यायला पाहिजे एखाद्या या अँग्युलर वेलॉसिटीला काय म्हणतो इनिशियल याला काय म्हणतो एखाद्या फायनल. इनिशियल अँग्युलर वेलॉसिटी फायनल अँग्युलर वेलॉसिटी. पुढे काय सांगितलंय रिझल्ट इन आणि या वर्डवर नेहमी कॉन्सन्ट्रेट असले एखाद्या ते खूप महत्वाचं. रिझल्ट इनचा अर्थ काय एखाद्या या अँग्युलर वेलॉसिटीमध्ये चेंज झाल्यामुळं म्हणजे याचा रिझल्ट आहे एखाद्या याच्या पुढे जो आहे रिझल्ट इन चेंज ऑफ अँग्युलर मोमेंटम ऑफ 60 kg/m² पर सेकंड. याचं अंडरस्टँडिंग काय एखाद्या अँग्युलर वेलॉसिटीमध्ये चेंज झाल्यामुळं अँग्युलर मोमेंटम मध्ये कितीचा चेंज व्हायला दॅट इज 60 kg/m² पर सेकंड. असं जर असेल तर आपल्याला काय विचारलंय द चेंज इन कायनेटिक एनर्जी. द चेंज इन कायनेटिक एनर्जी इज. आता फक्त एवढं समजून घ्यायला एखाद्या प्रॉब्लेमच्या टोटल एन्व्हायरमेंटमुळे लक्षात पण आलं असेल की काय दिलं आपल्याला अँग्युलर वेलॉसिटी दिली अँग्युलर मोमेंटम दिलंय. याचा अर्थ डिफॉल्ट लक्षात यायला पाहिजे. द चेंज इन कायनेटिक एनर्जी कुठली येईल एखाद्या रोटेशनल असेल का ट्रान्सलेशनल तर हे डिफॉल्ट एखाद्या आपल्याला लक्षात द्यावं काय असेल दॅट इज द रोटेशनल कायनेटिक एनर्जी. आणि तेच विचारलंय द चेंज इन कायनेटिक एनर्जीज. आणि काय ऑप्शन आहे 225 जूल सेकंड ऑप्शन 450 जूल ऑप्शन सी 900 जूल ऑप्शन डी 1800 जूल. तर यातलं फक्त एखाद्या अनालिसिस सांगतोय त्यानंतर काय तुम्ही हे सोडवायला ट्राय करू शकताय. अनालिसिस काय बघा एखाद्या द चेंज इन अँग्युलर वेलॉसिटी मधला एखाद्या डिफरन्स सांगितलाय कशा पद्धतीने चेंज होईल. सुरुवातीला काय होती 5 रेडियन पर सेकंड त्याला काय म्हणतो एखाद्या आपण ओमेगा 1 ची व्हॅल्यू काय दिली आपल्याला 5 रेडियन पर सेकंड. त्यानंतर काय दिलं त्यांनी नंतर बदलली किती लक्षात द्या नंतर किती झाली दॅट इज 10 रेडियन पर सेकंड. तर याला काय म्हणतो आपण ओमेगा 2 इज इक्वल टू 10 रेडियन पर सेकंड. ते झाल्यानंतर काय दिलंय रिझल्ट इन चेंज ऑफ अँग्युलर मोमेंटम ऑफ 60 kg/m² पर सेकंड. हे मात्र समजून घ्या एखाद्या हा 60 kg/m² पर सेकंड आहे हा अँग्युलर मोमेंटम आहे हे बरोबर आहे पण फक्त अँग्युलर मोमेंटम नाही तो काय अँग्युलर मोमेंटम मधला चेंज आहे. तर एखाद्या ऑब्वियस आपण काय चेंज नेहमी काय एखाद्या डेल्टाने दाखवतो. अँग्युलर मोमेंटम रिप्रेझेंटेड बाय एल. सो डेल्टा एलचा अर्थ काय एखादा चेंज इन अँग्युलर मोमेंटम किती दिला ते 60 kg/m² पर सेकंड. आणि आपल्याला काय विचारलं एखाद्या चेंज इन कायनेटिक एनर्जीज. ऑब्वियसली एखाद्या त्याला काय म्हणतो आपण चेंज इन कायनेटिक एनर्जी. थोडं एखाद्या आपल्या अंडरस्टँडिंगसाठी एखाद्या काय म्हणतो ती कुठली चेंज इन कायनेटिक एनर्जी एखाद्या दॅट इज द रोटेशनल कायनेटिक एनर्जी. तर आपण याला काय डेल्टा के रोटेशनल या पद्धतीने म्हणून ते आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे. तर हा प्रॉब्लेम व्यवस्थित लिहून घ्या. हे अंडरस्टँडिंग पण एखाद्या लिहून घ्या आणि त्यानंतर प्रॉब्लेम सोडवायला स्टार्ट करा. आपण पुढे बघा एखाद्या सगळं डाटा दिलेला एखाद्या आपण आता एका याच्यावर कॉन्सन्ट्रेट करू. पहिल्यांदा काय दिलं एखाद्या आपल्याला त्यांनी चेंज इन अँग्युलर मोमेंटम दिलंय आणि ते एखाद्या कशामुळे झालं हे पण क्लिअर आहे एखाद्या चेंज इन अँग्युलर मोमेंटम कशामुळे झालं एखाद्या ड्यू टू चेंज इन अँग्युलर वेलॉसिटी. तर पहिल्यांदा काय तुम्हाला अँग्युलर मोमेंटमचा फॉर्म्युला दाखवतो. काय एखाद्या अँग्युलर मोमेंटमचा फॉर्म्युला आपल्याकडे एल इज इक्वल टू आय ओमेगा. आता स्टँडर्ड नोटेशन एखाद्या 1 आणि 2 वापरलेत दॅट इज L1 इज इक्वल टू I1 ओमेगा 1 L2 इज इक्वल टू I2 ओमेगा 2. फक्त अंडरस्टँडिंग एवढीच एखाद्या मोमेंट ऑफ इनर्शिया चेंज होते असं काही म्हटलं नाही एखाद्या याचा अर्थ आपण काय दोघांना सेम घेणार. वडिलांचं एखाद्या आपण इथं असं लिहिलं तरी चालेल L1 इज इक्वल टू I ओमेगा 1 L2 इज इक्वल टू I इंटू ओमेगा 2. आता चेंज डायरेक्टली लिहितो एखाद्या चेंज बद्दल एखाद्या क्लिअर गोष्टी असू द्या दॅट इज फायनल अँग्युलर मोमेंटम मायनस इनिशियल अँग्युलर मोमेंटम दॅट इज चेंज डेल्टा एल इज इक्वल टू काय एखाद्या L2 मायनस L1. आता हे काय एखाद्या लिहिण्याची गरज नाही पडा आपल्याला L2 मायनस L1 डायरेक्ट मधल्या याच्यावर आपण कॉन्सन्ट्रेट करतोय. L2 मायनस L1 काय बघा L2 काय I इंटू ओमेगा 2 मायनस L1 I इंटू ओमेगा 1 I इंटू ओमेगा 1. I कॉमन काढून घ्यायला काय होईल
डेल्टा एल इज इक्वल टू आय इन ब्रॅकेट ओमेगा 2 मायनस ओमेगा 1. आता फक्त काय करायचं, आपल्याला व्हॅल्यू पुट करायला स्टार्ट करायचं. डेल्टा एल ची व्हॅल्यू काय दिली बघा इकडे. डेल्टा एल ची व्हॅल्यू काय लिखायचं 60, दॅट इज 60 आय ला आय ॲज इट इज ओमेगा 2 ची व्हॅल्यू काय दिली, दॅट इज 10 रेडियन पर सेकंड. सगळ्या क्वांटिटी लिखायचं एसआय युनिट मध्ये, कारण आपल्याला कायनेटिक एनर्जी पण कशामध्ये विचारली, एसआय युनिट मध्ये, दॅट इज इन अ जूल. बघा ऑप्शन त्याच्यामध्ये दिसायले. ओमेगा 1 ची व्हॅल्यू दॅट इज 5 रेडियन पर सेकंड, आय ला 5 ॲज इट इज. हे सिंपल लिखायचं सबट्रॅक्शन 10 minus 5 that is 5. So 60 is equal to I multiplied by 5. हे डायरेक्ट कॅल्क्युलेट करता यावं लागतं आपल्याला. 5 1 जा 5, जसं 5 1 जा 5 किती राहतं 1, काय होतील 10, 5 2 जा 10. सो I is equal to काय भेटलं लिखायचं आपल्याला, I is equal to 12. आणि हे लिखायचं कशामध्ये, SI युनिट मध्ये. SI युनिट ऑफ मोमेंट ऑफ इनर्शिया, मास इनटू डिस्टन्स स्क्वेअर, दॅट इज kg मीटर स्क्वेअर. सो दिस इज द मोमेंट ऑफ इनर्शिया. काय भेटलं काय 12 kg मीटर स्क्वेअर. आता आपल्याला काढायचं काय लिखायचं, त्याच्यावर जोर लिखायचा. आपल्याला काढायचं काय, चेंज इन रोटेशनल कायनेटिक एनर्जी. पहिल्यांदा लिखायचा कायनेटिक एनर्जी, रोटेशनलचा फॉर्म्युला बघून लिखायचा. काय लिखायचा रोटेशनल कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला, दॅट इज हाफ आय ओमेगा स्क्वेअर. आता याच्यामध्ये समजून घेऊन लिखायचं आपण. बघा मोमेंट ऑफ इनर्शिया तर काय लिखायचा कॉन्स्टंट आहे. डायरेक्टली कुठे मेन्शन केलं नाही, पण आपल्याला इनडायरेक्टली लिखायचं आलंय की मोमेंट ऑफ इनर्शिया रिमेन्स कॉन्स्टंट. चेंज कशामध्ये होतं काय, अँग्युलर वेलोसिटीमध्ये. याचा अर्थ क्लिअर आहे काय, चेंज इन कायनेटिक एनर्जी घेताना लिखायचं काय घ्यावं लागेल आपल्याला, मोमेंट ऑफ इनर्शिया तोच आहे. अँग्युलर वेलोसिटी मधला काय लिखायचा चेंज घ्यायला लागेल. तो मात्र कसं घ्यायचा हे मात्र काळजीपूर्वक लिखायचं, दाखवतोय क्लिअरली लिखायचं, तर त्याच्यावर कॉन्सन्ट्रेट असू द्या. चेंज इन कायनेटिक एनर्जी कुठली लिखायचं, रोटेशनल. आणि आता मात्र काळजीपूर्वक लिखायचं, ज्या गोष्टी सेम आहेत लिखायच्या त्या आपण मेन्शन नाही करत लिखायच्या. जर थोडं समजायला अडचण वाटली तर लिखायचं आपण क्लिअर पण करू ते. पण काय सध्या बघा चेंज हाफला हाफ आय ला आय, आणि खास करून लिखायचं याचा चेंज घेताना काळजीपूर्वक. बरं काय दोन्हीकडे पण हाफ आहे, तर काय त्याला काय कॉमन घेतलंय ब्रॅकेटमध्ये. आता बघा काय दुसऱ्या याची कायनेटिक एनर्जी, दुसऱ्या याची अँग्युलर वेलोसिटी, त्याचा काय स्क्वेअर. काय बघा ओमेगा 2 स्क्वेअर मायनस पहिल्या याची अँग्युलर वेलोसिटी, दॅट इज ओमेगा 1 स्क्वेअर. हा एक गोष्ट समजून घ्यायला काय इथं मेन्शन करतोय की चूक काय होऊ शकते ते, याच्याबद्दल काळजीपूर्वक काय. बऱ्याच वेळा एखाद्या चुका होतात, त्याला स्टार करून दाखवतोय आणि नंतर याला क्रॉस करत की हे चुकीचं आहे. म्हणजे दोन्ही गोष्टी क्लिअर असू द्या. बरं काय बऱ्याच चुकांकडनं काय ओमेगा 2 स्क्वेअर मायनस ओमेगा 1 स्क्वेअर आहे ना, त्याला असं लिहिलं जाऊ शकतंय आणि ते कसं चुकीचं आहे एखाद्या पण क्लिअर असू द्या. काय जर असं लिहिलं एखाद्या ओमेगा 2 मायनस ओमेगा 1 ब्रॅकेट स्क्वेअर. बरं काय इझिली होणारी चूक एखाद्या कशा पद्धतीने होऊ शकते, कारण आपल्याला काय वाटू शकतंय की चेंज इन कायनेटिक एनर्जी ना ओमेगा 2 मायनस ओमेगा 1 हा काय झाला अँग्युलर वेलोसिटी मधला चेंज, त्याच्या काय ब्रॅकेटचा स्क्वेअर करून घ्या. तर काय ते डिफरंट आहे, कारण बघा इथं अँग्युलर वेलोसिटीचा अगोदर स्क्वेअर करायचा, म्हणजे अंडरस्टँडिंग काय इथं अगोदर स्क्वेअर आहे नंतर सबट्रॅक्शन आहे. इथं काय अगोदर सबट्रॅक्शन आहे नंतर काय स्क्वेअर आहे. तर हे गोष्ट क्लिअर असू द्यायला फायदा. दस द रॉंग आपल्याला काय फायदा या पद्धतीने काढायचं. जर लक्षात जर नाही आलं फायदा तर ऑब्विस सरळ लिहायला फायदा. रोटेशनल कायनेटिक एनर्जी पहिल्या बॉडीची हाफ आय ओमेगा 1 स्क्वेअर, दुसऱ्याची हाफ आय ओमेगा 2 स्क्वेअर. दोघांचा डिफरन्स घ्या, आपल्याला या फॉर्मॅटमध्ये फॉर्म्युला भेटेल. हा फॉर्म्युला भेटल्यानंतर काय फायदा सिंपल फक्त व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायला स्टार्ट करायचं. आयची व्हॅल्यू काय फायदा 12 पुट करायला स्टार्ट करा. दॅट इज 1/2 मल्टिप्लाइड बाय 12 मल्टिप्लाइड बाय ओमेगा 2. काय बघा ओमेगा 2 दॅट इज 10 स्क्वेअर. हे डायरेक्ट केलं तरी चालेल. मायनस ओमेगा 1 दॅट इज 5 त्याचा काय फायदा स्क्वेअर. त्यानंतर काय त्या सिंपल कॅल्क्युलेशन आहे, पुढे कंटिन्यू करू. 2 नी 12 ला कॅन्सल करू शकता. 2 1 जा 2, 2 3 6 जा 12, 6 ला 6 ॲज इट इज मल्टिप्लाइड बाय 10 स्क्वेअर दॅट इज 100 मायनस 5 स्क्वेअर दॅट इज 25, 100 मायनस 25 दॅट इज 75. तर काय आलं बघा 6 मल्टिप्लाइड बाय 75. हे कॅल्क्युलेशन लिखायला सिंपल ते करून घ्या. 6 मल्टिप्लाइड बाय 5 दॅट इज 30. कॅरी काय लिखायचं 3. 6 7 जा 42 प्लस 3 दॅट इज 45. So required answer is 450 joule. So this is the काय म्हणलं लिखायचं चेंज इन कायनेटिक एनर्जी. आता पुढली लिखायचं दॅट इज द चेंज इन रोटेशनल कायनेटिक एनर्जी. सो आय काय लिखायचं ऑप्शन मध्ये. सो ऑप्शन बी इज द करेक्ट वन. ऑप्शन बी इज द करेक्ट वन दॅट इज 450 joule. बघा या प्रॉब्लेम मध्ये लिखायचं खोज समजून घ्या. लिखायचं दोन खोजचा प्रॉब्लेम मध्ये. पहिली खोज काय लिखायचं आपल्याला हे डायरेक्टली समजणं
की काय मोमेंट ऑफ इनर्शिया कॉन्स्टंट आहे, आणि तो पण कशामुळे एखाद्या, कारण त्यांनी एक वर्ड वापरला एखाद्या, काय वर्ड वापरलाय, अँग्युलर वेलॉसिटी मध्ये चेंज झाल्यामुळे, रिझल्ट्स त्याच्यावर कॉन्सन्ट्रेट, अँग्युलर वेलॉसिटी मध्ये चेंज झाल्यामुळे काय अँग्युलर मोमेंटम मध्ये चेंज होतो. याचा अर्थ काय एखाद्या, अँग्युलर वेलॉसिटी मध्ये जर चेंज झाल्यामुळे जर अँग्युलर मोमेंटम मध्ये चेंज होतं, याचा अर्थ काय, आय रिमेन्स कॉन्स्टंट, पहिली अंडरस्टँडिंग. आणि ते झाल्यानंतर एखादा कायनेटिक एनर्जीचा चेंज साठीचा जो फॉर्म्युला वापरायचा एखादा, हा मात्र काळजीपूर्वक काढून घेणे, दॅट इज हाफ आय ओमेगा 2 स्क्वेअर मायनस ओमेगा 1 स्क्वेअर. तर हे सगळ्यांना क्लिअर झाला असेल. हा प्रॉब्लेम एखाद्या व्यवस्थित लिहून घ्या. आपण नेक्स्ट प्रॉब्लेमला कंटिन्यू करू. तर आपण नेक्स्ट प्रॉब्लेमला स्टार्ट करतोय. बघा, हा प्रॉब्लेम एखाद्या समजून घेताना एखाद्या दोन गोष्टी सांगा की सुरुवातीला एक तर एखाद्या या प्रॉब्लेम मध्ये इमॅजिनेशन एखाद्या, तर त्याच्यावर पहिल्यांदा कॉन्सन्ट्रेट होऊ द्या एखाद्या, आणि खूप काळजीपूर्वक बघा एखाद्या, कारण हा प्रॉब्लेम एखाद्या इमॅजिन झाला एखाद्या खूप सिंपल वाटत, तर इमॅजिन नाही झाला तर एखाद्या खूप टफ वाटू शकते. तर एखाद्या एकदम सिस्टमॅटिक फॉर्मॅटमध्ये आपण सांगायला स्टार्ट करू. बघा, वर्डिंगकडे येतोय. काय म्हटलं एखाद्या वर्डिंग मध्ये, 2 व्हील्स पी अँड क्यू. पहिली गोष्ट एखाद्या लगेच चाक फिरायला स्टार्ट होईल एखाद्या आपल्या समोर. काय एखाद्या 2 व्हील आहेत एखाद्या, पहिल्याचं नाव काय एखाद्या पी, दुसऱ्याचं नाव काय क्यू. रोटेट साइड बाय साइड, काय म्हणतो एखाद्या, रोटेट साइड बाय साइड, पुश ऑफ व्हील पी ऑफ मोमेंट ऑफ इनर्शिया. म्हणजे पहिल्या व्हीलचा एखाद्या मोमेंट ऑफ इनर्शिया दिला त्यांनी, दॅट इज 0.05 kg/m², इज सेट टू स्पिनिंग. पहिली गोष्ट तर समजून घ्या एखाद्या, स्पिन मीन्स स्पिन. बरं एखाद्या ज्यांना एखाद्या क्रिकेटची आवड आहे एखाद्या, त्यांना लक्षात येऊ शकते स्पिन म्हणजे काय एखाद्या रोटेशन, नाही का, आपण बॉल स्पिन करतोय वगैरे, तर एखाद्या स्पिनचा अर्थ काय एखाद्या रोटेशन मोशन. म्हणजे स्पिनिंग म्हणजे काय एखाद्या रोटेटिंगची जी मोशन आहे त्याला काय आपण म्हणतो स्पिनिंग. ॲट 600 RPM, RPM दॅट इज रिव्हॉल्युशन्स पर मिनिट. पुढे काय सांगितलं एखाद्या, व्हील क्यू. पी बद्दलचे दोन डिटेल्स सांगितले आपल्याला, मोमेंट ऑफ इनर्शिया आणि काय एखाद्या त्याचे RPM. व्हील क्यू ऑफ मोमेंट ऑफ इनर्शिया 0.2 kg/m² इज इनिशियली स्टेशनरी. स्टेशनरी म्हणजे काय एखाद्या रेस्ट. इनिशियली काय एखाद्या रेस्ट पोझिशन मध्ये, आणि रेस्ट पोझिशन म्हणजे याचा अर्थ काय एखाद्या त्याची अँग्युलर वेलॉसिटी काय असेल एखाद्या 0 असेल. पुढे कंटिन्यू, अ क्लच. तर क्लच बद्दल काय तुम्ही नाही का गाडीमध्ये वगैरे ऐकलं असेल एखाद्या, डिव्हाइस एखाद्या, क्लच इज द डिव्हाइस. त्याच्या डिटेलमध्ये आपण थोड्या वेळाने जाऊ. अ क्लच नाव ऍक्ट्स टू जॉईन पी अँड क्यू. दोन व्हीलला काय करतो एखादा, क्लच जॉईन करायचा ट्राय करतोय, सो दॅट दे स्पिन टुगेदर. म्हणजे काय केलं एखाद्या, सुरुवातीला एखाद्या ते बाजूला रोटेट होत होते, आता काय केलं एखाद्याना जॉईन केलंय. कसं जॉईन केलं ते डिटेलमध्ये सांगतो मी तुम्हाला. काय विचारलंय, देन दिअर कॉमन स्पीड इज, देन दिअर कॉमन स्पीड इज. पहिल्यांदा एखाद्या आपण डाटावर कॉन्सन्ट्रेट करू. एखाद्या काय 2 व्हील आहे, बरं एखाद्या ती इमॅजिन करायला स्टार्ट करा की 2 व्हील कशा पद्धतीचे असतील एखाद्या, तुम्हाला दाखवतो जस्ट. काय म्हणाल एखाद्या, इमॅजिन करा एखाद्या, दिस द 1 व्हील, दिस द अनदर व्हील. तुम्ही एखाद्या कुठल्या पण याला एखाद्या कुठला पण समजू शकता, त्याच्याबद्दल काय अडचण नाही. त्याच्यामध्ये एखाद्या थोडा आपण जर मोमेंट ऑफ इनर्शियाच्या कंपॅरेटिव्हली जर बघितलं तर काय लक्षात येते, पीचा मोमेंट ऑफ इनर्शिया 0.05 आहे. त्यानंतर एखाद्या क्यूचा मोमेंट ऑफ इनर्शिया काय एखाद्या दिसायला आहे का 0.2. तर समजून घ्या एखाद्या पीचा मोमेंट ऑफ इनर्शिया कमी आहे, 5 वर जाऊ नका एखाद्या, 0.05 आहे तो मोमेंट ऑफ इनर्शिया कमी आहे, क्यूचा मोमेंट ऑफ इनर्शिया जास्त आहे. तर ऑब्व्हियस एखाद्या आपण याला काय म्हणू पी, याला काय म्हणू क्यू. लक्षात येत आहे. अर्थात इमॅजिन करायला एखाद्या बऱ्याच गोष्टी लागतील. हे 2 व्हील आहेत एखाद्या, याला काय म्हणतो आपण पी, याला काय म्हणतो क्यू. सुरुवाती सिच्युएशन आता एकदम क्लिअर ना एखाद्या, सुरुवातीला काय एखाद्या दोघं साइड बाय साइड आहे, हा वेगळ्या ऍक्सिसवर रोटेट होतोय, हा वेगळ्या ऍक्सिसवर, दोघं पण. आता बघा सिच्युएशन काय, पी बद्दल काय सांगितलंय, पी मूव्ह होतोय. पी कुठल्या RPM ने मूव्ह होतोय, इकडे एखाद्या बघा पीचे RPM काय सांगितलंय, दॅट इज 600 RPM. पी एखाद्या काय 600 RPM ने मूव्ह होतोय. त्यावेळेस हा काय एखाद्या स्टेशनरी, हा थांबलेला आहे. बघा हा मूव्ह होतोय एखाद्या, हा थांबलेला आहे. त्यानंतर काय केलं एखाद्या, आता क्लच कडे होतो. क्लच काय करतो एखाद्या, हे जे 2 ऍक्सिस आहेत ना, या दोघांना एखाद्या काय जवळ आणतो. कसं जवळ आणतो, असं जवळ आणतो. आता एखाद्या जवळ आणल्यानंतर एखाद्या याच्या समोर एखाद्या गिअर असतात. गिअरचं एखाद्या मिनिंग समजून घेतो. एखाद्या गिअर मीन्स टीथ. बरं एखाद्या पहिल्यांदा तुम्हाला टीथ दाखवतो, त्याच्यानंतर थोडं इमॅजिन व्हायला स्टार्ट होईल. कसं असतं एखाद्या बघा, इमॅजिन करा एखाद्या सर्कल आहे आणि या सर्कलवर एखाद्या टीथ काढलेल्या असतात या पद्धतीने एखाद्या, दस द 1 टीथ, दस द अनदर टीथ, आणि हे एखाद्या कम्प्लीट याच्यावर असतं. हा जो पॅटर्न आहे एखाद्या कम्प्लीट सर्कलवर. थोडं जर एखाद्या आणखी इमॅजिनेशन चांगलं व्हायचं असेल एखाद्या, तर तुम्ही जे सायकल बघितली असेल एखाद्या, सायकलवर बघा एखाद्या चेन राऊंड केलेली असतील एखाद्या, त्याच्या खाली जो एखाद्या पॅडलच्या तिथं जो पार्ट आहे एखाद्या, तो टीथ मध्ये अडकलेला असतो. बघा हे चेन आहे एखाद्या, इमॅजिन करून आणि काय एखाद्या टीथ आहे आणि एखाद्या चेनच्या मध्ये अडकलेला असतो. तो जो आहे एखाद्या त्याला स्प्रॉकेट वगैरे म्हणतो एखाद्या. तरी सिमिलर एखाद्या गिअरची अरेंजमेंट पण असते. आता काय थोडं इमॅजिन होऊ शकतं. आपण पुढे कंटिन्यू करू. आपण कुठे एखाद्या परत आहे, आठवतंय, हा पी हा क्यू, विसरायचं नाही एखाद्याला. काय झालं एखाद्या, क्लच आपण केला होता.
क्लचनी काय केलं एखाद्यांना जॉईन करायला स्टार्ट केलं, जॉईन झाले, अडकलेत एखादा एकमेकांमध्ये. आता ऑब्व्हियस एखादा हा फिरत होता, हा फिरत नव्हता. आता एखाद्या दोघं अडकले, त्याचा अर्थ काय, एखाद्या हा याला फिरवायचा ट्राय करणार आणि फिरवायचा ट्राय केल्यानंतर एखाद्या दोघं पण फिरायला स्टार्ट होते. कसे फिरायला स्टार्ट होतील बघा या फॉर्मॅटमध्ये. दोघांची डायरेक्शन काय अपोजिट आहे. आता डायरेक्शनच्या फॉर्मॅटमध्ये आपल्याला काय बघायचं नाही एखाद्या, पण काय एखाद्या दिसतंय की दोघं काय एखाद्या रोटेट व्हायला स्टार्ट झाले आणि आपल्याला तेच विचारलंय. आणि ही गोष्ट सगळ्यात महत्वाची, ज्यावेळेस हे दोघं रोटेट होते ना एखाद्या जॉईन केलंय, दोघांची स्पीड पण काय असेल एखाद्या सेमच असेल. कुठल्या पण डायरेक्शन मध्ये रोटेट होत्या, ते असे रोटेट होत्या किंवा असे रोटेट होत्या. दोघांची डायरेक्शन कुठली पण असू द्या एखाद्या, पण रोटेशन जे होत आहे एखाद्या दोघांचे काय होत असेल सेमच. आणि ते जे कॉमन रोटेशन होतात तेच आपल्याला विचारले. तर एखाद्या माझ्या मते इमॅजिनेशन सगळ्यांना क्लिअर झालं असं, सिच्युएशन समजली. आता फक्त काय एखाद्या आपण तो डाटा काढायला स्टार्ट करू. काय काय बघा, दोन सिच्युएशन आहेत एखाद्या. पहिली सिच्युएशन आहे त्याला काय म्हणतो आपण इनिशियल सिच्युएशन. दुसरी सिच्युएशन आहे त्याला काय म्हणतो एखाद्या आपण दॅट इज द फायनल सिच्युएशन. बघा ते असे सिमिलर प्रॉब्लेम आपण एखाद्या 11th मध्ये बघितले होते, 4th चॅप्टर मध्ये. बघा आठवतं एखाद्या काय म्हटलं होतं, मोमेंटम बिफोर कोलिजन, मोमेंटम आफ्टर कोलिजन. हा आठवलं सर. बघा ते क्लिक झालं तर खूप सोपं जाऊ शकते. आता एखाद्या इनिशियलच्या एखाद्या सिच्युएशन बघू काय काय दिलं आपल्याला. बघा एखाद्या मोमेंट ऑफ इनर्शिया काय एखाद्या पीचा मोमेंट ऑफ इनर्शिया दिला, क्यूचा मोमेंट ऑफ इनर्शिया. अर्थात एखाद्या दोघांसाठी पण सेमच असेल. इनिशियली एखाद्या काय म्हणलं आय पी मोमेंट ऑफ इनर्शिया, मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द बॉडी पी काय एखाद्या 0.05 kg मीटर स्क्वेअर. त्यानंतर काय त्याची आरपीएम दिलेत का आपल्याला, काय दिलेत बघा आरपीएम दिलेत बघा 600 आरपीएम. आरपीएम एखाद्या ओमेगा नाही म्हणत मी, त्याला काय म्हणतो एखाद्या एनपी म्हणून एखाद्या एन इज द नंबर ऑफ रिव्हॉल्युशन्स दॅट इज एनपी. त्याची व्हॅल्यू काय दिली एखाद्या आपल्याला 600 आरपीएम. ही कुठली सिच्युएशन आहे एखाद्या इनिशियल सिच्युएशन, फायनल आपण पुढे लिहतो. त्यानंतर एखाद्या दुसरी बॉडी दिली, त्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया दिला का आपल्याला आय क्यू काय दिला एखाद्या 0.2 kg मीटर स्क्वेअर. त्याचे आरपीएम दिलेत का, त्याचे आरपीएम दिलेत का म्हणलं की डायरेक्ट इथं जायचं. कुठे जायचं एखाद्या स्टेशनरी. याचा अर्थ काय थांबलेला आहे, याचा अर्थ रिव्हॉल्युशन्स काय असतील एखाद्या 0. म्हणजेच काय एखाद्या एनक्यू ची व्हॅल्यू काय दिली एखाद्या आपल्याला 0. एनक्यू ची व्हॅल्यू काय दिली 0. आता फायनल सिच्युएशन मध्ये मोमेंट ऑफ इनर्शिया तर काय बदलणार नाही, आय पी सेम. काय म्हणलं एखाद्या आय पी काय एखाद्या सेम. आय क्यू पण काय असेल एखाद्या आय क्यू इनिशियल आणि फायनल काय एखाद्या सेम. सेमचा अर्थ समजून घ्या एखाद्या. सेमचा अर्थ आय पी आणि आय क्यू सेम आहेत असं नाही. याचा अर्थ काय इनिशियलला जे होते एखाद्या तेच काय एखाद्या फायनलला पण आहे. आणि आपल्याला काय काढायचं एखाद्या त्यांची कॉमन स्पीड. म्हणजेच काय एखाद्या ते ऑब्व्हियस ना, आपण बघितलं ना ते एकमेकांना चिटकलेत एखाद्या जॉईन झाले, त्याचा अर्थ काय एखाद्या त्यांची अँग्युलर स्पीड काय एखाद्या किंवा फायनल जी स्पीड असेल एखाद्या ती काय असेल सेम. तर त्या स्पीडला एखाद्या आपण एन म्हणून. तुम्हाला जर एखाद्या ओमेगाच्या फॉर्मॅटमध्ये बघायचं असेल तर त्याला काय आपण ओमेगा म्हणून. म्हणजे एखाद्या आपल्याला ज्यावेळेस दिलेलं एखाद्या त्यांनी, तर त्यावेळेस एखाद्याचे ऑप्शन दिले, त्या ऑप्शनवरनं तुम्हाला बऱ्याच गोष्टी क्लिअर होते. काय म्हटलेलं एखाद्या ऑप्शनमध्ये 600 आरपीएम 120 आरपीएम 600 आरपीएस 120 आरपीएस. आरपीएम आणि आरपीएस मधला फरक एवढा एखाद्या आरपीएम म्हणजे काय रिव्हॉल्युशन्स पर मिनिट, आरपीएस म्हणजे काय रिव्हॉल्युशन्स पर सेकंड. आरपीएम ला जर तुम्ही 60 ने डिवाइड केलं तर आन्सर काय याच्यामध्ये एखाद्या रिव्हॉल्युशन पर सेकंड मध्ये. याचा अर्थ एखाद्या आपल्याला काय ओमेगा नकोय, आपल्याला कशाची गरज आहे एनचीच गरज आहे. तर एखाद्या माझ्या मते जे पण अंडरस्टँडिंग होतं एखाद्या प्रॉब्लेम मधलं ते सगळ्यांना क्लिअर झालं असेल. सगळ्यांनी एखाद्याची अंडरस्टँडिंग आहे, प्रॉब्लेम पहिल्यांदा लिहून घ्या, अंडरस्टँडिंग लिहून घ्या आणि ट्राय करा एखाद्या तुम्हाला सोडवता. तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी एखाद्या सॉल्व्ह केला असेल एखाद्या, नसेल केलं तर एखाद्या आपण क्लिअर करून घेऊ. बरं एखाद्या काय सिच्युएशन काय एखाद्या आपल्याकडे दिस द इनिशियल दिस द फायनल. बरं एखाद्या काय म्हणतोय इनिशियल अँग्युलर मोमेंटम इज इक्वल टू फायनल अँग्युलर मोमेंटम. या सिच्युएशनवर आपण जाणार आहे. बरं एखाद्या इक्वेट करूत आपण इनिशियल ऑब्व्हियस एखाद्या अँग्युलर मोमेंटम, याला एल म्हटलं तरी चालत किंवा फक्त सिच्युएशन टाकू. इनिशियल अँग्युलर मोमेंटम इज इक्वल टू काय एखाद्या फायनल अँग्युलर मोमेंटम. आता इनिशियल म्हणजे काय एखाद्या सिच्युएशन काय एखाद्या ज्यावेळेस दोघं पण एखाद्या होईल काय सेपरेट होतील एखाद्या त्यावेळेस सिच्युएशन. आता एखाद्या नोटेशन तर क्लिअर आहे I1 ओमेगा 1. तर याला काय म्हणतो I1 त्याला काय म्हणतो एखाद्या आय पी. त्याची जी अँग्युलर वेलोसिटी आहे त्याला काय म्हणतो मी ओमेगा पी प्लस दुसऱ्या काय एखाद्या आय क्यू त्याची अँग्युलर वेलोसिटी त्याला काय म्हणतो एखाद्या आपण ओमेगा क्यू इज इक्वल टू. आता फायनल सिच्युएशन मोमेंट ऑफ इनर्शिया तर चेंज नाही होणार एखाद्या, तर त्याला काय एखाद्या आय पी म्हणून दुसरा मोमेंट ऑफ इनर्शिया काय आय क्यू. आणि आता थोडं थांबायला एखाद्या काय सांगितलं एखाद्या दोघांची अँग्युलर वेलोसिटी काय सेम आहे. दोघांची अँग्युलर वेलोसिटी सेम, याची पण ओमेगा याची पण ओमेगा आहे. तर मी डायरेक्ट कॉमन काढून घेऊ शकतोय का. ओमेगा कॉमन काढलं एखाद्या
ओमेगा दोघांमध्ये कॉमन काढलं तर काय त्याला अशा पद्धतीने लिहिता येतं. काय लिहायचं आय पी प्लस आय क्यू इज इक्वल टू ओमेगा. आणि आता फक्त हे झालं लिहायचं की फिजिक्स संपलं. इथून पुढे काय बेसिक कॅल्क्युलेशन आणि त्याच्यावर कॉन्सन्ट्रेट करायचं आपल्याला. फक्त लिहायचं एक फक्त मॉडिफिकेशन. तर ते मॉडिफिकेशन काय लिहायचं ओमेगा. ओमेगाचा फॉर्म्युला माहिती आहे लिहायचं आपल्याला कशामधला आरपीएम मधला. हटवून काय लिहायचं ओमेगा इज इक्वल टू काय फॉर्म्युला ओमेगा इज इक्वल टू 2 पाय एल. ओमेगा इज इक्वल टू 2 पाय एल. तो फक्त लिहायचा आपण लिहायला स्टार्ट करू आणि त्यानंतर काय आपण व्हॅल्यू पुट करायला स्टार्ट करू. आयपी ची व्हॅल्यू आहे दॅट इज 0.05 मल्टिप्लाइड बाय आता मात्र थोडं काय लिहितो ओमेगा पी. ओमेगाची व्हॅल्यू काय लिहायचं 2 पाय एल. ओमेगा पी म्हणल्यानंतर काय होईल 2 पाय एन पी. 2 पायला 2 पाय एन पी ची व्हॅल्यू आहे का आपल्याकडे काय लिहायचं आरपीएम मध्येच पाहिजे दॅट इज 600 आरपीएम. 600 आरपीएम प्लस आयक्यू. आयक्यू ची व्हॅल्यू 0.2. आता लिहायला पुढे काय लिहायला 2 पाय एन क्यू. 2 पाय एन क्यू. 2 पाय एन क्यू ची व्हॅल्यू काय लिहायला 0 ऑब्वियस 0. हे थोडं लगेच की लक्षात द्यावं 0 इंटू समथिंग दॅट इज 0. तर काय क्लिअर होऊन जाईल. आयपी आयपी ची व्हॅल्यू आता लिहायला फास्ट मध्ये आयपी इज इक्वल टू काय लिहायला 0.05 प्लस आयक्यू इज इक्वल टू दॅट इज 0.2 इंटू ओमेगा. ओमेगा काय लिहायचं आपल्याला फाइंड आउट करायचं. ओमेगाला लिहायचं काय यांच्या फॉर्मॅटमध्ये लिहूत आपण. ओमेगाचा फॉर्म्युला लिहायचा दॅट इज 2 पाय एन. 2 पायला 2 पाय एन ला एन ॲज इट इज. आता बघा एखादं जे काही कॅन्सल होतं ते कॅन्सल करायला स्टार्ट करू. त्याच्यामध्ये एखाद्या पहिली सिच्युएशन दिस इज द 0. याची व्हॅल्यू एखादा 0. याच्याबद्दल काही कन्फ्युजन नसावं एखादा. त्यानंतर एखाद्या बघा कशा गोष्टी करतो ते इकडे काय एखाद्या 2 0 एखाद्या इकडे काय 2 अंकानंतर डेसिमल. डेसिमल आणि 0 काय होतील एखाद्या एकमेकांना कॅन्सल करतील. बाकी ॲज इट इज लिहितो एखाद्या काहीच मॉडिफिकेशन नाही करत. काय होईल बघा 5 इंटू 2 पाय मल्टिप्लाइड बाय 6. एवढं लिखायला क्लिअर झालं सर. आता आरएचएस कडे येऊन लिखायला थोडी आता इकडे घेऊन लिखायला बघा 2 पायला 2 पाय ॲज इट इज. 2 पायला 2 पाय ॲज इट इज. एन ला एन ॲज इट इज. तिथे काय लिखायला काही कन्फ्युजन नसावं. 2 पाय मल्टिप्लाइड बाय एन दोन्ही ॲज इट इज. हे ॲडिशन 0.05 प्लस 0.2 दॅट इज द 0.25. कन्फ्युजन होईल तर लिखायला इथं 0 देऊन टाका सगळ्यांना लक्षात येऊन जाईल. दॅट इज 0.25. आणि आता मात्र लिखायला कॉन्सन्ट्रेट काय काय बऱ्याच गोष्टी कॅन्सल करतोय आपण. 2 पाय 2 पाय इकडे 2 पाय गेट कॅन्सल. इकडे पण काय लिखायला 2 पाय गेट कॅन्सल. आता बघा लिखायला काय करायचं आपल्याला 0.25. 0.25 ला बघा समजून घ्या. 0.25 ला मला असं लिहिता येईल का बघा आपल्याला एक बेसिक माहित असते 1/4 इज इक्वल टू 0.25. काय म्हणतो लिखायला 1/4 इज इक्वल टू 0.25. तर लिखायला आपल्याला जर इथे दिसत नसेल तर काय त्याला थोडं पुढे घेऊ दिसतं व्यवस्थित चालेल. 1/4 इज इक्वल टू काय लिखायला 0.25. आपल्याला काय 0.25 ला रिप्लेस करता येईल कशाने करता येईल 1/4 ने. बघा 0.25 इज रिप्लेस बाय द 1/4. पुढे काय कंटिन्यू करूत आपण या ठिकाणी. बघ काय काय राहिलं आता इकडे 5 मल्टिप्लाइड बाय 6 दॅट इज द 30 इज इक्वल टू काय ठरलं लिखायला आपलं 0.25 च्या जागेवर काय 1/4 मल्टिप्लाइड बाय एन. इथून पुढे काय बेसिक कॅल्क्युलेशन दॅट इज 4 इकडे मल्टिप्लिकेशन मध्ये 30 इंटू 4 दॅट इज द 120. सो 120 आणि याचं युनिट मात्र काळजीपूर्वक बघा. याच्यासाठी लिखायला बेसिक अंडरस्टँडिंग काय लिखायला ओमेगा इज इक्वल टू 2 पाय एन. एन कशामध्ये घेतलाय आरपीएम मध्ये. बघा इकडं हे लिहिताना पण लिखायला आपण एनपी ची व्हॅल्यू कशामध्ये आरपीएम मध्ये. येणारा आन्सर पण काय आरपीएम मध्येच होतं. याचा अर्थ लिखायला एन इज इक्वल टू दॅट इज 120 आरपीएम. ऑप्शन असतील लिखायला तुमच्याकडे माझ्यामध्ये लिखायला दॅट इज ऑप्शन बी इज द करेक्ट वन. जर ऑप्शन नसतील तर लिखायला आपण इकडे लिहून पण टाकू. काय होतं लिखायला ऑप्शन ए 60 आरपीएम. ऑप्शन बी काय होतं लिखायला ऑप्शन बी दॅट इज 120 आरपीएम. ऑप्शन सी आणि याच्यावर लिखायला आपल्याला डिस्कस करायचं ऍक्च्युअली ऑप्शन सी 60 आरपीएस आणि ऑप्शन डी काय लिखायला दॅट इज 120 आरपीएस. तर ते पण क्लिअर करून लिखायला आपण की समजा आन्सर आरपीएम मध्ये आरपीएस मध्ये जर असतं आणि ते करेक्ट असतं तर काय आलं असतं. तर बघा एखाद्या आरपीएमचं कन्वर्जन जर आपल्याला काय आरपीएस मध्ये करायचंय सिंपल काय करायला एखाद्या 60 ने डिवाइड करा. तर हे काय लिखायला एन इज इक्वल टू 120 डिवाइड बाय 60. हे आन्सर कशामध्ये लिखायला आरपीएस मध्ये. हे बेसिक आहे लिखायला दॅट इज 0 0 कॅन्सल 6 2 12. सो एन इज इक्वल टू काय लिखायला 2 आरपीएस. बरं का ते या प्रॉब्लेम बद्दल काय समजून काय घ्यायचंय. या प्रॉब्लेम मध्ये एखाद्या वर्डिंग जे आहे एखाद्या खूप कॉम्प्लिकेटेड
ते इमॅजिनेशन झालं की एखाद्या सिच्युएशन एकदम भारी येईल एखाद्या त्याच्यामधलं एखाद्या अंडरस्टँडिंग एवढंच इनिशियल इज इक्वल टू फायनल आणि बाकी बेसिक कॅल्क्युलेशन्स आहेत सगळ्या गोष्टी क्लिअर होते. आन्सर काढताना फक्त लास्टला काय आरपीएम मध्ये असेल तर आरपीएम मध्ये काढा, आरपीएस मध्ये असेल तर आरपीएस मध्ये काढून घ्या. तर चालेल. तर हे व्यवस्थित लिहून घ्या एखाद्या. आजच्या लेक्चरमध्ये आपण थांबतोय, बाकी आपण पुढच्या लेक्चरमध्ये